निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवर घणाघात केलाय। निवडणूक रोखे हा सर्वात मोठा घोटाळा आहे, याचे पैसे भाजपच्या खात्यात गेलेत असा गंभीर आरोप राऊतांनी केलाय। ईडीच्या कारवाईतून आलेला पैसा सत्ताधाऱ्यांकडे गेलाय, त्यामुळे मोदी सरकारला एक दिवसही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही असा हल्लाबोल राऊतांनी केलाय। तर मोदींच्या कार्यकाळातील पारदर्शकतेचा हा नमुना आहे। राऊतांना उत्तर देण्याची गरज नाही असं प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलंय। इस देश के इतिहास का ये सबसे बड़ा घोटाला, सबसे बड़ा स्कैम है और मोदी सरकार को, प्रधानमंत्री मोदी को अगर नैतिकता होगी तो एक दिन भी वो सत्ता पर नहीं रहेंगे। अगर नैतिकता के आधार पर बात करें तो आप सभी कंपनी देखिए, उसमें से लगभग 350 कंपनी ऐसी है। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस, जिसके ऊपर केंद्रीय जांच एजेंसी ने रेड्स की है और जिनके ऊपर रेड्स होनी चाहिए, एक्शन होनी चाहिए, उनके ऊपर रेड्स नहीं हुए, वो लोगों का चंदा भी भारतीय जनता पार्टी के खाते में चला गया है। संजय राऊत अतिशय भोगस माणूस आहे, त्यामुळे त्याच्या कुठल्या प्रश्नाला उत्तर देण्या इतका तो मोठा नाही आहे। दुसरी गोष्ट, संजय राऊतांनी माननीय मोदींबद्दल बोलावं ही संजय राऊतांसाठी हास्यास्पद गोष्ट आहे। त्यामुळे मला वाटतं की जे काही बॉन्डच्या संदर्भात झालं हे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशावर झालंय, त्यामध्ये सर्वच पक्षाच्या बाबतीतली माहिती तिथे समोर आलेली आहे। मला वाटतं की मोदीजींच्या कार्यकाळातला पारदर्शकतेचा हा एक नमुना आहे की जे काय आहे ते जनतेसमोर यायला पाहिजे। सरकारमध्ये असलं तरी आपल्या पक्षाची माहिती जनतेसमोर आली पाहिजे आणि कुठेही न लपवता हे पारदर्शक पद्धतीने जनतेसमोर आलं पाहिजे असं आमचं मत आहे।